नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, कांदा हा शेतकऱ्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। शेतकरी कुठून तरी खटपट करून कांदा लागवडीसाठी भांडवल उभं करतो आणि तेच भांडवल फिटावं, आपल्याला थोडेफार पैसे मिळावे इतकीच त्याची माफक अपेक्षा असते। खरं तर कांदा हे शेतकऱ्याच्या आयुष्यातील गेम चेंजर पीक। भाव मिळाला तर शेतकरी 100% लखपती। पण सध्या बाजारात जर आपण का पाहिलं तर आजचा जो काय भाव आहे तो 1000 रुपयाच्या खाली देखील आहे। पुढे मे महिना आलाय। मे महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कांदे हे त्या ठिकाणी काढायला आहेत। त्यांच्या पुढे तर असंख्य प्रश्न पडलेत। एकूण कांदा उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे निराश आहे। त्यांना एकच प्रश्न अगदी झोपेत सुद्धा पडतोय, तो म्हणजे कांद्याचे बाजारभाव वाढणार का? तर होय मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव 1 मे पासून 100% वाढणार, कारण अशा 3 ते 4 गोष्टी सध्या मार्केटमध्ये घडत आहेत, घडलेल्या आहेत, ज्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढणार आहेत। त्यामुळे जे कांदा उत्पादक शेतकरी आहे, ज्यांची कांदा साठवण्याची क्षमता आहे, ज्यांनी कांदा साठवून ठेवला आहे, ते ज्यांचा कांदा अजून काढायचा बाकी आहे, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचं अपडेट असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्र हो, पहिली गोष्ट जर आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे कांद्याचे बाजारभाव हे नेमके कशावरती अवलंबून असतात। आता कांद्याचे बाजारभाव हे नेमके मागणी, पुरवठा, हवामान, सरकारी धोरण या गोष्टीवरती त्या ठिकाणी अवलंबून असतं। त्यामुळे शेतकऱ्यांना पहिली गोष्ट ती म्हणजे परिस्थिती पाहून निर्णय घेणे हे फार त्या ठिकाणी महत्त्वाचं असते। आता नेमकी वस्तुस्थिती त्या ठिकाणी अशी आहे, जर का आपण पाहिली कांद्याची परिस्थिती, तर लासलगावला जर केंद्रस्थानी जर पकडलं तर या आठवड्यात साधारण हा जो काही कांद्याचा बाजारभाव आहे तो 1300 रुपयाचा टप्पा सुद्धा पार करू शकलेला नाहीये। तर आता याच्या पुढे जो काही सोलापूरचा आपण बाजारभाव बघतो, सोलापूरचा बाजारभाव सुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1000 रुपयाच्या खाली आहे। आता नेमका शेतकऱ्यांपुढे असा प्रश्न पडला की कांदा साठवा की विकावा। त्याचप्रमाणे निर्यात देखील सुरू असताना कांद्याला बाजारभाव का भेटत नाहीये याचाही प्रश्न नेमकी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलाय। नेमका हा बाजारभाव शेतकऱ्यांपुरताच भाव वाढत नाही का व्यापाऱ्यांवरती याचा देखील काय परिणाम होतोय हे तितकंच लक्षात घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता त्याचप्रमाणे जी काही कांद्याची लागवड आहे ती मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी त्या ठिकाणी 18% वाढली, हे आपल्याला मान्य करावं लागेल। सोबतच कांद्यावर सोशल मीडिया झालं, वृत्तपत्र झालं किंवा बातम्या झालं, या सर्व माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून शेतकऱ्यांनी एकच गृहीत धरलंय की कांद्याला आता काय बाजारभाव मिळणार नाही। पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट त्या ठिकाणी सांगणार आहोत, ते म्हणजे कांद्याचे बाजारभाव नेमके कधी वाढणार आणि मार्केटमध्ये असं काय घडणार की कांद्याचे बाजारभाव हे 100% वाढणार। बघा शेतकरी मित्रांनो, आता यातलं सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून 8 एप्रिल नाशिकमध्ये त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि यानुसार नाफेड आणि NCCF या दोन ज्या काही संस्था आहे याच्या माध्यमातून कमोडिटी मालाची त्या ठिकाणी खरेदी केली जाते। यावर्षी सुमारे 5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता सुरुवातीला 3 लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी खरेदी करण्यात येणार आहे। आता आनंदाची बातमी याच्यामध्ये अशी आहे की हा जो काय सर्व लिलाव आहे, ही सगळी काय कार्यपद्धती आहे, आता ही खुल्या मैदानावर त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे पारदर्शकता ही त्या ठिकाणी 100% असणार आहे। सोबतच या सर्व व्यवहाराची त्या ठिकाणी GPS ट्रॅकिंग देखील केली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही कांद्याचं वजन होतं त्या वजनासाठी डिजिटल वजन काटे त्या ठिकाणी वापरण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही। आता प्रश्न तो उरतो, तो म्हणजे हा बाजारभाव नेमका किती भेट? तर साधारण 2023 मध्ये देखील नाफेडनं आणि NCCFनं कांद्याची खरेदी त्या ठिकाणी केली होती। त्यावेळेचा जो भाव होता तो 2200 ते 2400 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी होता आणि यावर्षी देखील हा भाव 2000 ते 2300 रुपयाच्या आसपास राहू शकतो, असं कांदा अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। आता बाजारभाव नेमका ठरवला कसा जातो, तर महाराष्ट्रातील लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत ह्या 2 बाजार समिती त्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या ठिकाणी धरल्या जातात। आता ह्या 2 बाजार समितीमधील वर्षभरातील भावांची त्या ठिकाणी सरासरी काढली जाते आणि भाव घोषित केले जातात। यावर्षी नेमकं तसंच केलं जाईल। महाराष्ट्रासोबत बघा शेतकरी मित्रांनो, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील हे जे काही राज्य आहेत हे मोठी कांदा उत्पादक राज्य आहेत। आता या राज्यात देखील NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी करण्यात जाणार आहे। आता महाराष्ट्रामध्ये जर का आपण पाहिलं तर नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लासलगाव, पिंपळगाव आणि सोलापूर या ठिकाणी ही जी काही कांदाची खरेदी केंद्र आहेत, नाफेड आणि NCCFची ही खरेदी केंद्र त्या ठिकाणी असणार आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की ही खरेदी नेमकी कधी सुरू होणार आहे,
तर ही सुरू होणार आहे साधारण मे महिन्याची तारीख ही जी काय आहे तर 15 मेच्या आसपास ही खरेदी त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. त्यामुळे सगळ्याच मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी या दरम्यान वाढू शकतात आणि कांद्याला सहज त्या ठिकाणी 2,000 रुपये ते 2,400 रुपयाच्या दरम्यान हे भाव त्या ठिकाणी मिळू शकतात. आता पुढची दुसरी गोष्ट म्हणजे रब्बी हंगामातील कांद्याची जी काय लागवड आहे त्या लागवडीमध्ये मोठा त्या ठिकाणी रब्बीच्या लागवडीमध्ये घोळ आहे. असं जरी असलं तरी कांदा जो काय उत्पादनाचा जो काय मोठा एरिया आहे साधारण नाशिकच्या आसपासचा एरिया, धुळे, त्याचप्रमाणे सोलापूर, तर या विभागामध्ये त्या ठिकाणी गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं होतं. आता त्यामुळे मार्केटमध्ये हे जे काय मे महिना आहे तर मे महिन्याचा जो काय कांदा काढीचा आहे तर त्या महिन्यामध्ये कांद्याची आवक त्या ठिकाणी मंदावणार आहे आणि त्यामुळे बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की वाढतील, कारण की मार्केटमध्ये त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आता तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे भारतासोबतच कांद्याची निर्यात करणारे जे देश आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीन यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. आता सध्याची परिस्थिती जर लक्षात घेतली तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध हे पूर्णपणे त्या ठिकाणी बिघडलेले आहेत. आता भारत आणि पाकमधील सर्व व्यवहार आणि व्यापार त्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि यामध्ये भारताच्या सोबत जे भारताचे मित्र देश आहेत याच्यामध्ये अमेरिका असेल, अफगाणिस्तान असेल, दुबई असेल, रशिया असेल, कुवेत असेल आणि युरोपमधील सर्व जे काही देश असतील, इव्हन त्याच्यानंतर ज्या काही मुस्लिम कंट्रीज असतील. आता सध्याची परिस्थितीला उद्देशून भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाकिस्तानची त्या ठिकाणी कोंडी करू शकतो आणि यामध्ये भारताचे मित्र देखील भारतासोबत उभे राहिले आणि तशी जर वेळ जर आली तर सर्व कांदा पाकिस्तानऐवजी भारताकडून खरेदी केला जाऊ शकतो आणि जर का असं जर झालं तर कांद्याला खूप चांगले भाव मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचंय की पहिली गोष्ट, तुमच्याकडे जर कांदा साठवण्याची व्यवस्था जर असेल आणि कांदा साठवण्याची क्षमता जर असेल तो कांदा अजून तुम्ही त्या ठिकाणी 15 दिवस ते 1 महिना तुम्ही त्या ठिकाणी साठवून ठेवायचा. याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. सोबतच रोज जे काही कांद्याचे बाजारभाव आहे याचा तुम्ही अंदाज घ्या, टप्प्याटप्प्यावरती कांद्याची विक्री करा म्हणजे तुम्हाला एक सरासरी बाजारभाव भेटेल, जेणेकरून तुमचं नुकसानही होणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी बराचसा नफाही मिळेल, ज्यातून तुमचं भांडवल हे सुटायला भाग पडेल. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा. तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळतोय, तुम्हाला काय वाटतं, कांद्याला बाजारभाव हे वाढतील का, नक्की कमेंट करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.